नमस्कार, मी अश्विन बापट. माझा कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मायानगरी मुंबई, स्वप्ननगरी मुंबई अशी ओळख मिळवणाऱ्या मुंबईवर आता ट्रॅफिक नगरी मुंबई असा शिक्का लागलेला आहे. आणि या ट्रॅफिकचा ताण हलका करण्याच्या दृष्टीने मुंबईमध्ये एंट्री झाली ती मेट्रोची. वर्सोवा घाटकोपर या भागाला मिळणारा प्रतिसाद, या मेट्रोला मिळणारा प्रतिसाद आपण बघतोच आहे. आणि आता कुलाबा ते सिब्ज अशी मेट्रो येऊ घातलेली आहे. या मेट्रोचं वैशिष्ट्य म्हणजे या मेट्रोचा भाग जो आहे तो भुयारी आहे. अर्थात ही मेट्रो भुयारी मेट्रो असणार आहे. आणि मुंबईसारख्या दाटीबाटीच्या शहरामध्ये हे भुयारीकरण किती चॅलेंजिंग आहे. आता नुकतंच माहिती अशी समोर आली की याचं 50% काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. मात्र या सगळ्या कामामधली आव्हानं नेमकी कोणती होती आणि साधारण कधीपर्यंत आपण या मेट्रोने प्रवास करू शकू, या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे आज आपल्यासोबत आहेत. आपलं खूप खूप स्वागत कट्ट्यावर. आणि अनेकांच्या मनात खरं तर खूप प्रश्न आहेत, कारण मुंबईकर आहेत सगळे आणि सगळे प्रवास करत असतात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने. पण सुरुवात करूया राजीव सर. सगळ्यात पहिला तर प्रश्न मुंबईकर म्हणून आम्ही जो आत्ता अनुभवतोय ती मेट्रो होईल तेव्हा होईल, पण आज जो जीव घेणा वाटेल अशा प्रकारचा प्रवास आहे. जागोजागी मेट्रोच्यासाठी काम सुरू आहे असे म्हणून ते बॅरिकेड्स लावून ठेवलेले आहेत. प्रत्यक्षामध्ये अनेक ठिकाणी काही होतानाच दिसत नाही आहे. तर लोकांच्या मनामध्ये पहिला प्रश्न आहे की हे होणार आहे कधी, नेमकं चाललंय काय, नेमकी स्थिती काय आहे. ही खरी गोष्ट आहे की मुंबईकर सध्या वाहतूक कोंडीला तोंड देत आहेत आणि त्याच्यामुळे हे सर्व वाहतूक कोंडी मेट्रोमुळे असं वाटतं. प्रत्यक्षात जर आपण बघाल तर मेट्रोचा मास्टर प्लॅन 2004ला झाला, परंतु आत्तापर्यंत आपण फक्त 11 किलोमीटरचं नेटवर्क केलं. म्हणून आता शासनाने एकाच वेळेला या सगळ्या मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू केलेलं आहे. आणि त्यापैकी मुंबई मेट्रो लाईन 3 हा जो पूर्ण भुयारी मार्ग आहे किंवा भूमिगत मार्ग आहे तो हे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन करते. पण त्याच वेळेला जे उन्नत मार्ग आहेत मुंबईचे सगळे ते सुद्धा MMRDA मार्फत चालू आहेत. आणि ह्या सगळ्याचं जे काम पूर्ण करण्याचं नियोजन आहे ते पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये ही कामं पूर्ण होतील. त्यापैकी मुंबई मेट्रो लाईन 3 आहे, त्याचा पहिला टप्पा हा डिसेंबर 2021 मध्ये आणि दुसरा टप्पा जून 2022 मध्ये कार्यान्वित होण्याचं नियोजन आहे. आणि त्याच पद्धतीने मेट्रो लाईन 2 आहे, 7 आहे, 4 आहे, हे सुद्धा साधारण 2020 पासून पुढं, कारण उन्नत मार्गाला थोडा कमी वेळ लागतो भुयारीपेक्षा. त्यामुळे या कालावधीमध्ये हेही सगळे मार्ग पूर्ण होणार आहेत. एका वेळेला कामं चालू असल्यामुळे थोडी वाहतूक कोंडी जास्त एका वेळेला सगळी कामं चालू करणं आवश्यक होतं, कदाचित होतं, कारण मुंबईमध्ये हे फार आधी होणं आवश्यक होतं. परंतु आपण मला वाटतं गेली अनेक दशकं किंबहुना एक शतकाहूनही अधिक काळ मुंबईच्या उपनगरी सेवेवरती अवलंबून आहोत. आणि ही सेवा मुंबईकरांची खरंच ती एक जीवनवाहिनी म्हणून सेवाही देत होती. परंतु गेल्या काही दशकामध्ये आपण बघतोय की उपनगरी सेवेवरचा भार इतका जास्त वाढला आहे की त्याच्या क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त पटीने गर्दी त्याच्यामध्ये आहे. आणि हा प्रवास एक असुरक्षित किंवा जीवघेणाचा प्रवास झाला आहे. आपल्याला माहिती आहे की दररोज किमान 10 मृत्यू या रेल्वे ट्रॅक्सवर वेगवेगळ्या कारणांनी होतात. काही अतिगर्दीमुळे होतात, काही ट्रेसपासिंगमुळे होतात. आणि त्याच्यामुळे कुठंतरी ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची, जी विशेषतः रेल्वेवर आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे, त्याची क्षमता वाढवण्याची नितांत गरज आहे. आणि त्यामुळे आपण गेली अनेक दशकं याबद्दल बोलतोय. मुंबई मेट्रो लाईन 3चं नियोजन तर 1960 म्हणजे 62च्या डेव्हलपमेंट, त्यावेळेला ती सबर्बन रेलचेच एक ॲडिशनल कॉरिडॉर होता आणि तो कुलाबापासून त्याचं जवळजवळ बांद्र्यापर्यंतचं नियोजन होतं. ते 1962च्या विकास आराखड्यामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख होता. याचा अर्थ याची गरज आपल्याला गेली अनेक दशकं भासते. आणि जर एका फेजवेसमध्ये काम करायचं आपण पूर्वी ठरवलं होतं, परंतु अडचणी त्याच्यामध्ये बऱ्याच येतात. आणि मग जितका काळ वाढतो तेवढं मला वाटतं लोकांना त्या वाहतूक व्यवस्थेचा जो फायदा व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा मग दिरंगाई होते. म्हणून एक धोरणाचा भाग म्हणून हे सगळे प्रकल्प एका वेळेला सुरू झाले. त्यामुळे काही काळ आपल्याला वाहतूक कोंडीला तोंड द्यावं लागेल, थोड्याशा गैरसोयीला तोंड द्यावं लागेल. पण एकदा पुढच्या साधारण 2020 पासून जसजसे हे प्रकल्प पूर्ण होत जातील तसं मला असं वाटतं की मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं एक कायापालट ज्याला आपण म्हणू अशा पद्धतीने तो होणार आहे. आणि त्यामुळे आजची ही गैरसोय हा उद्याचा आमचा टॅगलाईनच ती आहे की उज्ज्वल भवितव्या कडे आपण जाणार आहोत. आणि ही आत्ताची त्यामुळे तात्पुरते या सगळ्यामध्ये म्हणजे तुम्ही ज्या धडाक्यानं ते करतायत त्याच्याबद्दल एकीकडं तुमचं खूप कौतुकही आहे. लोक त्रास आहे तो सहन करतायत, शिव्या घालतायत, पण त्यांनाही हे उद्याचा कदाचित उज्ज्वल भविष्य दिसत असेल. तुमच्या दृष्टीनं ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात चॅलेंजिंग भाग कोणता होता या कामातला, भुयारीकरण जे आहे आणि ज्या वेगानं ते पूर्ण झालं, म्हणजे
ते सगळं विस्मय करायला लावणारं असं आहे. तर तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल? खरं तर आव्हानं खूपच जास्त होती. म्हणजे एकच कुठलं सांगायचं म्हटलं तर आपल्याला नक्की असं त्याला सांगताही येणार नाही. डॉक्टर श्रीधरन साहेबांनी स्वतःच याला देशातला सगळ्यात कठीण प्रकल्प असं त्याचं वर्णन केलंय. कारण मुंबईसारख्या अतिशय दाटीवाटीच्या शहरात रस्त्याच्या खालून म्हणजे असलेल्या रस्त्यावरची वाहतूक न थांबवता कुठेही रिकाम्या जागा नाही आहेत आपल्याला काम करण्यासाठी, अशा परिस्थितीमध्ये विविध प्रकारच्या परवानग्यांची आवश्यकता आहे, ट्रॅफिक मॅनेजमेंट, या सगळ्या अडचणीतून मार्ग काढून आणि इतका मोठा प्रकल्प म्हणजे आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही की मुंबईच्या जमिनीखाली जवळजवळ 56 किलोमीटर म्हणजे 2 टनेल्स मिळून 56 किलोमीटर इतकं भुयारीकरण करायचं आणि जवळजवळ 26 भूमिगत स्थानकं मुंबईच्या रस्त्याखाली करायची, ह्याची कल्पना सुद्धा करू शकता येणार नाही. अशा प्रकारचा अवाढव्य प्रकल्प राबवणं हे आव्हानात्मकच होतं. मला असं वाटतं 2 सगळ्यात महत्त्वाचे चॅलेंजेस मी त्यातली सांगेल. एक तर यातलं जे वाहतूक व्यवस्थापन आहे हा एक अतिशय महत्त्वाचा भाग होता. आणि आपण जर बघितलं असेल वाहतूक कोंडी मुंबईच्या मेट्रो प्रकल्पामुळे होते असं म्हणत असताना मी अगदी खात्रीपूर्वक आणि अभिमानाने सांगू शकते की मुंबई मेट्रो 3च्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचं प्रमाण हे खूप कमी आहे. याचं कारण आम्ही त्याचं नियोजन खूप जास्त खोलवर जाऊन केले. त्यामुळे जिथे जिथे आम्हाला रस्त्याच्या मेट्रो 3 म्हणजे कुठून? मेट्रो 3 म्हणजे कुलाबा, बांद्रा ते सिप्स हा जो पूर्ण 33.5 किलोमीटर लांबीचा हा पूर्णपणे संपूर्णतः भूमिगत असा प्रकल्प आहे. आणि त्यामुळे त्याच्या प्रत्येक 1 किलोमीटर अंतरावरती साधारण आपल्याला एक भुयारी स्थानक करायचं. या भुयारी स्थानकाची लांबी 250 मीटर आणि रुंदी साधारण 25 ते 27 मीटर, म्हणजे तेवढा बॉक्स स्टेशनचा जमिनीच्या खाली 25 मीटरवर तो तयार करायचा आणि त्यामध्ये रस्त्यावरच्या वाहतुकीला फारसा अडथळा न येऊ देता, हे त्यातलं सगळ्यात मोठं आव्हान होतं. आणि त्यामुळे ते आव्हान पाडत असताना मग वाहतुकीचे मार्ग कुठले, मग त्याला पर्यायी व्यवस्था काय आहे, मग कुठं आपल्याला स्टीलचे डेक्स करावे लागतील जेणेकरून खाली आपण खोदकाम करत असताना वरून ट्रॅफिक चालत राहील. हे स्टीलचे डेक्स म्हणजे ब्रिजेस सारखे आहेत. तर हे सगळं नियोजन करणं हा एक खूप मोठं कठीण काम होतं. आणि एवढी नुसतं प्रकल्पाचं कामच नाही, ते हा प्रकल्प करत असताना अनेक मशिनरी आपल्याला शहरामध्ये आणावी लागते. जितकं जो मलबा निघतो त्याला रोज बाहेर घेऊन जायचं असतं. शिवाय मोठ्या मोठ्या क्रेन्स, गॅन्ट्रीज, अनेक प्रकारचे एक्स्कवेटर्स, जे कॉन्क्रिटिंगचं काम करण्यासाठी आपल्याला कॉन्क्रीट अगदी ताजं लागतं, ते कॉन्क्रीटची लागणारी मशिनरी किंवा त्याचे सगळे ट्रक्स, RMC प्लांट्स, हे सगळं आपल्याला त्या गर्दीच्या अडचणीच्या ठिकाणी घेऊन जायचं. आणि हे करत असताना ट्रॅफिकचे काही नियम आहेत. दिवसाच्या कुठल्या वेळामध्ये आपण जड मशिनरी शहरामध्ये आणू शकतो, रात्रीमध्ये करायचं असेल तर मग आवाजाचे बंधनं असतात. या सगळ्याच्या ज्या रेस्ट्रिक्शन्स आहेत त्या पाळून आणि ट्रॅफिक पोलिसांची परवानगी मिळवून म्हणजे कुठल्याही नियमाचा भंग न करता किंवा त्याच्यामधून शॉर्टकट न काढता ही कामं करणं हे यातलं सगळ्यात मोठं आव्हान होतं. कसं केलं तुम्ही? याच्यासाठी मला असं वाटतं ह्या प्रकल्पाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य की ह्याच्यासाठी केलं गेलेलं नियोजन, म्हणजे जितक्या काही अडचणी आम्हाला होत्या त्याचं नियोजन हे 2012-13 पासूनच त्याची तयारी चालू होती, अगदी ह्याच्या निविदा निघण्यापूर्वी. त्यामुळे ट्रॅफिक मॅनेजमेंट कसा असावा याचा एक पूर्ण आराखडा बनला. तो आराखडा ट्रॅफिक पोलिसांना तेव्हाच दाखवण्यात आला, त्यांच्याकडून त्यांच्या काही सजेशन्स घेण्यात आल्या. व प्रत्यक्ष कॉन्ट्रॅक्टर्स आले, त्यांनी पुन्हा त्याचा मायक्रो लेव्हलवर जाऊन तो आराखडा बनवला, तो पुन्हा ट्रॅफिक पोलिसांबरोबर शेअर करण्यात आला. जॉईंट CPच्या सोबत आणि आमच्या कॉन्ट्रॅक्टर्सने घेऊन अनेक वर्कशॉप्स झाली. त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर्सनी प्रेझेंटेशन केलं की हे आम्ही अशा पद्धतीने ट्रॅफिकचं नियोजन करणार आहोत, तुमचे अजून काही सजेशन्स आहेत का. मग काही ग्राउंड रूल्स आम्हाला ट्रॅफिक पोलिसांनी घालून दिले की रस्त्यामध्ये किमान एवढी ऑपरेशनल विड्थ असली पाहिजे, मग ती कशी ठेवायची, त्यासाठी तुमच्या कामाचं नियोजन आणि सिक्वेन्सिंग कसं करायचं, ह्याच्यावर खूप त्याला मायक्रो लेव्हलचं प्लॅनिंग म्हणता येईल असं केलं. आता ती खाली 25 मीटर आहे, तर हा काही स्टँडर्ड मेट्रोसाठी म्हणजे भूमिगत जर करायचे असतील तर असं काही त्याच्यासाठी आहे का, मुंबईच्यासाठी म्हणून काही वेगळा त्याच्यासाठी विचार झाला होता? याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की रॉक असणं, म्हणजे कठीण दगड जर असेल तर त्याच्यातून करणं हे केव्हाही मेट्रो किंवा कुठलाही अशा प्रकारचं भुयार करणं हे तुलनेने जास्त सुरक्षित असतं. कारण त्याच्यामध्ये मग तुम्हाला जी मशिनरी वापरायची असते किंवा त्याच्यामध्ये इतर जी काही जिओलॉजिकल सरप्राइजेस असतात ती असत नाही. शिवाय मुंबईमध्ये पहिल्या 6 मीटरपर्यंत जो काही मुंबईचा स्टार्ट आहे याच्यामध्ये विविध प्रकारच्या युटिलिटीज आहेत. आणि हे युटिलिटींचं किंवा ज्या वेगवेगळ्या सेवा वाहिन्यांचं जाळं आहे त्यांचं व्यवस्थापन हे सुद्धा एक प्रकल्पातलं मोठं आव्हान होतं. त्यामुळे ह्या सेवा वाहिन्यांच्या खाली आपल्याला जायला पाहिजे. त्यानंतर मग वॉटर टेबल,
आणि कठीण दगड कुठे आहे याचं सगळ्याचं नियोजन करून हे या टनेलचं प्लॅनिंग केलेलं असतं. जनरली 25 मीटरची टनेल ही टनेलिंगच्या पार्लन्समध्ये ही शॅलो टनेलच आहे. कारण अदरवाईज आपल्याला जर टनेल बोरिंग मशीननी टनेल करायची असेल तर त्याला वरती जमिनीच्या वर म्हणजे त्या टनेलच्या जो त्याचा टॉप आहे त्याच्या वर काही कुशन दगडाचं रॉकचं असणं गरजेचं आहे. कारण मुंबईमध्ये ऑलरेडी हे एक विकसित शहर आहे. याच्यामध्ये इमारती आहेत, त्यांचे पाया जो आहे इमारतीची फाउंडेशन्स आहेत ते एका डेप्थपर्यंत ऑलरेडी पोचलेली आहे. त्यामुळे त्या फाउंडेशन साधारण 12 मीटरपर्यंतची फाउंडेशन आपण धरली तर त्याच्या खाली किमान 1D म्हणजे 1 डायमीटर टनेलचा एवढा त्याच्यामध्ये बफर असणं आवश्यक असतं. त्यामुळे या सगळ्याचा विचार करून 25 मीटर हा एक ॲव्हरेज, काही ठिकाणी ती 30 मीटर पण आहे, काही ठिकाणी ती 22 मीटर पण आहे, पण जर आपण ॲव्हरेज काढलं तर साधारण 25 मीटरपर्यंत खाली ही टनेल आहे. आणि त्याचा आपला जो स्टेशनचा बेस स्लॅब ज्याला आपण म्हणू तो त्या लेवलवरती आहे. पण तो जो त्याच्यासाठी जो खडक तुम्हाला तो मिळाला तुम्हाला 25 मीटरवर, तो वेगवेगळ्या ठिकाणी खडकाची जी पातळी आहे ती मुंबई शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आहे. याच्यासाठी जेव्हा अलाइनमेंट ठरवली जाते तेव्हाच काही प्रमाणामध्ये जिओटेक्निकल इन्व्हेस्टिगेशन्स केले गेले आणि त्याच्यातून साधारण जमिनीचा स्ट्राटा कसा आहे हे बघून मग त्याचं कामाचं नियोजन झालं. त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आम्ही जवळजवळ प्रत्येक साधारण 250 मीटरवर बोरहोल्स घेतलेली होती त्यावेळेला आणि मग जमिनीच्या स्ट्राटाचे सगळी पूर्ण तपशील गोळा केले. कॉन्ट्रॅक्टर्स आल्यानंतर त्यांनी परत आपापल्या पॅकेजेसमध्ये अगदी 50-50 मीटरवर सुद्धा बोरहोल्स घेतले. त्याच्यातून आपल्याला जमिनीचा स्ट्राटा कळला. काही ठिकाणी हा दगड आपल्याला जवळजवळ 25 मीटरपर्यंत जावं लागतो, काही ठिकाणी तो 8 मीटरवर पण मिळतो. पण 25 मीटरवर सगळीकडे दगड आहे. पण जर समजा दगड मिळाला नाही तर तरी टनेल मातीमध्ये सुद्धा, पण मग ते त्याला भक्कमपणा येण्यासाठी मग काय त्याला कॉन्क्रिटीकरण करतात. टनेल मातीमध्ये सुद्धा म्हणजे सॉइल स्ट्राटामध्ये सुद्धा भुयारं करता येतात. किंबहुना दिल्लीचं जर आपण सगळा अंडरग्राऊंड टनेल बघितली दिल्ली मेट्रो रेलची तर ही सॉइल स्ट्राटामध्ये आहे. चेन्नईमध्ये मिक्स स्ट्राटा आहे. बँगलोरमध्ये पण काही ठिकाणी सॉइल आणि काही ठिकाणी अतिशय कठीण असा ग्रॅनाइटचा खडक आहे. मुंबईमध्ये आपल्याकडे सगळीकडे साधारणपणे बेसॉल्ट वेगवेगळ्या प्रतीचा बेसॉल्ट खडक मुंबईमध्ये आहे. त्यामुळे टनेलिंग आपल्याला मातीच्या स्ट्राटामधून पण करता येतं, सॉइल स्ट्राटामधून पण करता येतं. कारण जमिनीला होल्ड करण्यासाठी किंवा त्याचं एक प्रेशर दबाव मेंटेन करून ठेवण्यासाठी त्याचे एक वेगळं टेक्निक ते वापरतात. जगामध्ये सगळ्यात म्हणजे खोल मेट्रो भुयारी मेट्रो कुठे आहे? सर्वसाधारणपणे जर आपण पूर्णच भुयारी जो काही नेटवर्क आहे त्याचा खोलीच्या दृष्टीने विचार केला तर रशियामध्ये सगळ्यात जास्त खोल अशी भुयारी मेट्रो आहे. म्हणजे सेंट पीटर्सबर्गमधलं एक स्टेशन तर जवळजवळ 98 मीटर खाली आहे. त्यानंतर इव्हन मॉस्कोमधली सुद्धा जी स्टेशन्स आहेत किंवा भुयारं आहेत ती त्याची ॲव्हरेज जर डेप्थ बघितली तर ती 65 ते 70 मीटर एवढी खाली आहे. पण तुम्ही जितकं खाली जाल तितकं ते सेफ असेल ना? सेफ फक्त सेफ्टी हाच पॉईंट नाही आहे, रिक्वायरमेंट हा सुद्धा महत्त्वाचा आहे. ज्या ठिकाणी सगळंच अंडरग्राऊंड मेट्रोचं जाळं आहे त्यावेळेला जर तुम्हाला एका कॉरिडॉरच्या शिवाय अनेक कॉरिडॉर्स घ्यायचे असतील तर ते एकमेकांच्या खालीच जाणार, म्हणजे ते आपल्याला वर नेता येत नाही. त्यामुळं इतर ठिकाणी म्हणजे मी हे रशियामधलं जे मेट्रोचं उदाहरण दिलं तर एक सर्वसाधारण त्यांनी ठरवूनच साधारण 60-70 मीटरवरती मेट्रो केलेले आहेत. पण इतर ठिकाणी लंडनसारखं जरी शहर घेतलं तुम्ही तिथे एकाखाली एक जर मेट्रोचे अनेक कॉरिडॉर्स आले तर ते जवळजवळ त्यांचा शेवटचा जो कॉरिडॉर असेल मेट्रोची टनेल असेल ती 90 ते 100 मीटर खालीपर्यंत गेलेली आहे. त्यामुळे हे रिक्वायरमेंटनुसार. आता आपलं जर समजा मेट्रो 3 आहे तर ती आता 25 मीटरवर आहे. जर समजा भविष्यात आणखीन एखादं खालनं जर टनेल न्यायचं असेल तर मग ते 25च्या आणखीन किती खाली, किमान 12 मीटर, किमान एक 6 मीटरचं आपलं साधारण 5.6 मीटरच्या टनेलचा डायमीटर असतो. तेवढा एक डायमीटर आपल्याला ठेवावा लागतो, 5 ते 6 मीटर. पण असं काही ठिकाणी इव्हन जर रॉकमास चांगला असेल तर त्याच्यापेक्षा कमी अंतर सुद्धा 2 टनेलमध्ये आहे. त्यामुळे ह्याला काही असं एकच स्टँडर्ड आपल्याला सांगता येणार नाही. त्या शहरामधला जमिनीचा स्ट्राटा, त्या ठिकाणचं वॉटर टेबल आणि इतर अनेक गोष्टींचा विचार करून ते केलं जातं. माझा कट्ट्यावर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. या गप्पा अशा सुरू राहतील. पाहत राहा ABP माझा.
ब्रेकनंतर माझा कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांच्याशी आपला संवाद सुरू आहे। पुढच्या प्रश्नाकडे बोलू। पण पुढच्या 4 महिन्यात एक मोठं आव्हान तुमच्या सगळ्यांसमोर असणार, तो म्हणजे पावसाळा। मुंबईमध्ये खूप पाऊस पडतो, पूर येतो, तर अशा स्थितीमध्ये ती सिच्युएशन फक्त तुम्हालाच नाही तर तुम्हाला त्या महापालिकेबरोबर सुद्धा हँडल करायची आहे। बऱ्याच वेळेला खड्ड्यात पडून लोकांचा, डॉक्टर अमरापुरांकरांचं उदाहरण आहे, तर तसं होणार नाही, अपघात होणार नाही, यासाठी काय काळजी घेतली जाते? अपघात होऊ नये यासाठी तर मेट्रो प्रकल्पामध्ये एक खूप फुलप्रूफ सिस्टीम आहे। म्हणजे आम्ही आत्तापर्यंत जेवढं काम केलं त्याच्यामध्ये कुठलेही मेजर ॲक्सिडेंट झालेले नाही, कारण सेफ्टी इज ऑफ प्राईम इम्पॉर्टन्स। त्यामुळे मेट्रोच्या साईटमधली इतकं अवघड आणि कठीण काम असताना आणि इतकी कॉम्प्लेक्स मशिनरी असताना सुद्धा काम सुरक्षितपणे करण्यासाठी आमच्याकडे एक पूर्णपणे वेगळी यंत्रणा आहे। आणि मग त्याचाच भाग म्हणून पावसाळ्यामध्ये, कारण मुंबईचा पावसाळा हा जास्त जोराचा असतो, त्यामुळे पावसाळ्यामध्ये मेट्रोचं काम सुरक्षितपणे होईल याच्यासाठीचं नियोजन खूप आधीपासून केलं जातं। अगदी जानेवारी-फेब्रुवारीपासूनच मुंबई महानगरपालिकेबरोबर सगळ्या त्यांच्या वॉर्ड ऑफिसबरोबर सगळ्या साईट्सच्या व्हिजिट्स होतात। यापूर्वी काही आपल्याला कुठले लो लाईंग एरिया आणि जिथे काही अनुभव आलेले असतील इतर ठिकाणी, तर त्यांचा विचार केला जातो आणि मग कॉर्पोरेशनकडून त्यांच्याशी चर्चा करून आपण काय काय कामं अजून करायला पाहिजेत। कारण मेट्रोमुळं कशात अडथळा येऊ शकतो, कारण मेट्रोची स्टेशन्स आपली दर 1 किलोमीटरवर अंडरग्राऊंड काम चाललंय। या स्टेशन करत असताना आपल्याला काही वेळेला युटिलिटीज हँडल कराव्या लागतात। कुठे आम्ही स्टॉर्म वॉटर ड्रेन शिफ्ट केलेलं असतं किंवा स्टॉर्म वॉटर ड्रेन आम्ही त्याला नुसतं सपोर्ट केलेलं असतं। अशा वेळेला आमच्या स्टेशनच्या एरियामध्ये ज्या काही महापालिकेच्या सेवावाहिन्या आहेत, ज्याचा पावसाळ्यामध्ये त्याचा परिणाम होऊ शकतो किंवा त्याच्यावर परिणाम होऊ शकतो, अशा सेवावाहिन्यांची सुरक्षितता, त्यांच्यातून पाण्याचा जो जाणारा फ्लो आहे तो व्यवस्थित जातो की नाही, तो आपल्या कामामुळे कुठे चोक झाला नाही ना, हे बघणं गरजेचं आहे। एकदा तुम्ही त्या पाण्याला फ्लो व्यवस्थित करून दिला तर मेट्रोच्या कामामुळं पाणी तुंबण्याचं प्रमाण काही असण्याचं कारण नाही, म्हणून ही काळजी आम्ही घेतो। जिथे जिथे सेवावाहिन्यांची कामं चालू होती, आता यावर्षी तर आमची सगळ्या ती कामं संपलेली आहेत। म्हणजे मागच्या वर्षी आम्ही या वाहिन्या शिफ्टिंगच्या कामामध्ये होतो, यावर्षी तर आम्ही त्याच्या पूर्णपणे बाहेर गेलोय। त्यामुळं मागच्या वर्षी सुद्धा मेट्रोमुळे कुठेही पाणी तुंबण्याचे प्रकार झाले नाहीत। यावेळेला तर आम्ही अजून सुरक्षित फेजमध्ये होतो, पण तरीसुद्धा जेवढ्या आमच्या स्टेशन एरियातून जाणाऱ्या SWDs आहे, स्टॉर्म वॉटर ड्रेन्स आणि सुअर लाईन्स वगैरे, या सगळ्या यांचं क्लिनिंग त्या एकमेकांना जोडल्या गेल्यात की नाहीत, पाण्याचे फ्लो त्याच्यातून जातोय की नाही हे बघितलं। आता ॲक्च्युली आमचे स्टेशनमध्ये आम्ही खूप खणलेलं आहे, कारण ह्या खोदकाम आता जवळजवळ 70% आमचं एक्स्कव्हेशन पूर्ण झालं आहे। त्यामुळं उलट आमच्या स्टेशनमध्ये पाणी येण्याची शक्यता जास्त आहे, म्हणून मग पंपांची व्यवस्था केलेली आहे। म्हणजे बाहेरच्यापेक्षा आम्हाला आमची सुरक्षिततेसाठी जवळजवळ 340 वेगवेगळ्या कपॅसिटीचे, म्हणजे 2 HP पासून ते 50 HP पर्यंतचे पंप आम्ही बहुतेक सर्व ठिकाणी ठेवले आहेत। त्याची माहिती कॉर्पोरेशनला दिली आहे। आम्ही ज्या बातम्या गेल्या 2 वर्षापासून करतोय त्यात चॅलेंजेस होतं तुम्हाला हवी असलेली जागा मिळवणं, म्हणजे दक्षिण मुंबईतल्या चाळी, मग राजकीय ऑफिसेस राजकीय पक्षांचे, आणि दुसरं म्हणजे आवाजाचा त्रास होतो म्हणून केल्या गेलेल्या याचिका। हे चॅलेंजेस म्हणजे माणसांशी निगडीत चॅलेंजेस किती कठीण होते? मला वाटतं सोशल चॅलेंजेस तर सगळ्यात जास्त कठीण असतात, कारण त्याच्यामध्ये ह्युमन अँगल असतो, त्याची पण एक बाजू असते आणि आपल्याला प्रकल्पसुद्धा प्रायोरिटीने करायचा असतो। त्यामुळं विशेषतः जिथं प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसित करण्याची बाब होती, कारण ज्या जागा आम्हाला मिळाल्या त्या जागांवर बहुतेक ठिकाणी झोपड्या होत्या, त्यामुळे या झोपड्यांचं पुनर्वसन करणं, किंवा गिरगाव काळबादेवीसारख्या स्टेशनमध्ये 30 इमारती, म्हणजे 20 जागांवरच्या 30 इमारती आणि त्याच्यामध्ये राहत असणारी 700-750 पेक्षा जास्त कुटुंबांना पहिल्यांदा तात्पुरतं स्थलांतरित करणं आणि मग परत त्यांचं कायमचं पुनर्वसन तिथं करणं, हे सगळं आम्हाला करायचं होतं। आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सामान्य जनतेमध्ये अनेक वेळेला एक ट्रस्ट डेफिसिट असतो शासनाच्या प्रकल्पांबद्दल, की आत्ता सांगून आम्हाला शिफ्ट करतील पण नंतर आम्ही परत येऊ की नाही, यामुळे हा एक विश्वास निर्माण करणं आवश्यक होतं। त्यामुळे खूप घाई न करता जवळजवळ 2 वर्ष आमच्या टीम्सनी या सगळ्या प्रकल्पग्रस्तांबरोबर काम केलं। सातत्याने म्हणजे जवळजवळ शेकडोंनी त्यांच्याबरोबर बैठका घेतल्या, त्यांचे प्रश्न समजून घेतले, आणि मग त्यांचं जे पुनर्वसनाचा जो सगळा विषय आहे तो पुन्हा नियमात बसून, म्हणजे डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशनमध्ये ज्या पद्धतीने त्या इमारतींचा अदरवाईज पुनर्विकास झाला असता तोच आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न केला। म्हणजे हा प्रकल्प राष्ट्रीय महत्त्वाचा आहे म्हणून त्याला काही जबरदस्तीने कुठला काही पॅकेज त्यांना देण्याचा प्रयत्न केला असं नाही, आणि त्याच्यामुळे ह्याला थोडा वेळ लागला आणि खूप तुम्ही म्हणालात तसे त्याच्यामध्ये ह्युमन अँगल होता। त्या प्रत्येकाचे प्रश्न समजावून घेऊन व या इमारतींचं त्या तोडण्यापूर्वी त्याला त्यांचं सर्टिफिकेशन करून घेणे, मेजरमेंट करून घेणे, म्हाडाकडून, कारण त्यातल्या बऱ्याचशा सेस बिल्डिंग्स होत्या, म्हाडाकडून त्यांच्या टेनंटची लिस्ट सर्टिफाय करून घेणे, त्याला NOC घेणे, त्यामुळे सगळी अशी किचकट कामं होती
जी त्या लोकांकडे सुद्धा त्याची कागदपत्र नव्हती, पण त्यासाठी विशेष स्पेशलाइज एजन्सी नेमून ही कागदपत्र तयार करून म्हाडापर्यंत घेऊन जाऊन हे सगळं काम त्याच्यामध्ये आम्ही केलं. मुंबई ही 7 बेटांची आहे, कारण मध्ये मध्ये अनेक पॅचेस आहेत जिथे मुख्य म्हणजे BKC हे रेक्लेम्ड लँड आहे. मग तिथे जेव्हा मिठीच्या नदीच्या आतमधनं काहीतरी टनेल जातोय तेव्हा तिथे काही अडचणी येत आहेत का तुम्हाला? कारण तिथे पाणी आहे खाली सगळं, आजही तिथनं मिठीचे प्रवाह वाहत आहेत. मग तिथे काय तुम्हाला अडचणी येत आहेत मिठी नदीच्या इथे स्पेसिफिकली? आणि ह्यालाच जोडून दुसरा एक, कारण सोशल खूप अडचणी आहेत असं तुम्ही म्हणालात, तसाच विरोधही तुम्हाला खूप होतोय आरे यार्डात. तर आरे यार्डाचा प्रश्न तुम्ही कसा सोडवताय? पहिला जो प्रश्न आहे, मुंबई 7 बेटांची बनली, अनेक ठिकाणी रिक्लेमेशन केलं, हे जरी खरं असलं तरी शेवटी त्याच्या तळाशी खडकच आहे. त्यामुळं पाणी जरी असलं, नदी आता मिठी नदी जरी घेतली तरी कुठंतरी त्याचं तळ आहे आणि त्या तळाशी खडक आहे. आणि आपण जे जातोय ते त्या पाण्यातून टनेल बांधत नाही आहोत, त्याच्याही खाली जाऊन जिथं त्याचा रिव्हर बेड आहे, त्या रिव्हर बेड हा दगडांनीच बनलेला आहे आणि तो बेसॉल्ट रॉक आहे, त्याच्यातून आपण जातोय. त्यामुळं रिक्लेम्ड एरियामधून आपण कुठे जात नाही आहोत. असलं तरी सुद्धा टनेलिंगचं टेक्नॉलॉजी अशी आहे की तुम्ही सॉईलमध्ये सुद्धा जर टनेल करू शकता तर त्याच्यासाठी काही तसा इश्यू नसतो. फक्त तुम्ही कुठल्या प्रकारचं मशीन वापरता, टनेलिंग कशा पद्धतीने करता. रॉक असेल तर रॉकसाठीची मशीन्स वेगळी आहेत, माती असेल तर त्यासाठीची मशीन वेगळी आहे, मिक्स स्ट्राटा असेल तर त्याचं मशीन वेगळं असतं. आणि प्रत्येक ठिकाणी उदाहरणार्थ आता आमचं पॅकेज 3 आहे जे मुंबई सेंट्रलपासून ते जवळजवळ सिद्धिविनायकपर्यंत आहे. तिथं वरळी आणि आचार्यात्रे चौक वगैरे हा भाग आहे, तिथे खूप डिग्रेडेड प्रकारचा रॉक आहे आणि त्याच्यामुळं तिथं खूप स्लशी स्ट्राटा आहे. तर तिथे आम्ही स्लरी टाईपची TBMs वापरलेली आहे. तिथे आम्हाला टनेलिंग करायला थोडा वेळ लागतो, कारण त्या स्लरी मशीनमध्ये खूप सारं ते हे अडकून बसतं, त्याचा जो गाळ असतो ते क्लीन करावं लागतं. त्यासाठी एक सुवेज ट्रीटमेंट प्लांट असतो, त्याच्यामध्ये ते जातं. परंतु अतिशय सुरक्षितपणे टनेलिंग त्या स्ट्राटामधून सुद्धा होऊ शकतं. त्यामुळं टनेलिंगची टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स्ड आहे आता की ह्या सर्व प्रकारच्या जिओलॉजीमधून आपण टनेलिंग करू शकतो. त्यामुळे त्याचा काही, जरी आपण मिठीच्या नदीच्या खाली टनेलिंग करत असताना सुद्धा हे केलेलं असतं. आणि टनेल्स हे स्ट्रक्चरच मुळात TBMनी केलेलं वॉटरप्रूफ स्ट्रक्चर असतं, त्यासाठीची सर्व यंत्रणा त्याच्यामध्ये असते. त्यामुळं तंत्रज्ञान उपलब्ध असल्यामुळे आता टनेलिंग कुठेही करताना अडचण त्याच्यामध्ये येत नाही. आरेच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर आरेच्या बाबत सुरुवातीपासूनच काही गैरसमज निर्माण झाले, काही जाणीवपूर्वक केले गेले, काही लोकांच्या अज्ञानामधून त्याच्याबद्दलच्या चुकीची माहिती ही सगळीकडे पसरली गेली. आणि आरे हे एक जंगल आहे आणि आपण जंगलाच्या कोर एरियामध्ये जाऊन जणू काही ते जंगल नष्ट करतोय, तिथलं वन्य प्राण्यांचं जीवन नष्ट करतोय आणि तिथे डेपो करतोय, अशा प्रकारचा एक प्रवाद हा सुरुवातीला पसरवला गेला आणि त्याच्यामुळे अडचणी आल्या आणि मग आम्हाला अनेक कोर्ट केसेसनं सुद्धा तोंड द्यावं लागलं. परंतु जेव्हा कोर्टासमोर ह्याच्यातली वस्तुस्थिती सांगितली की ही जी जागा आहे ती डेअरी डेव्हलपमेंट शासनाच्या दुग्धविकास विभागाची आहे, ती त्यावेळेला असलेल्या आरे डेअरीसाठीचं एक चराऊ कुरण म्हणून ठेवलेली होती. त्याच्यामध्ये झाडं जरूर आहेत, परंतु ते वन खात्याची ती जागा नाही किंवा ते जंगल नाही. आणि ती जागा अशा ठिकाणी आहे की त्याच्या तिन्ही बाजूंनी रस्ते जातात. आणि आपण जर बघितलं तर मुंबईचा पूर्ण बोरिवली नॅशनल पार्कचा एरिया हा जवळजवळ 12,000 हेक्टर आहे. आरे कॉलनी जर फक्त घेतली त्याच्या खाली असलेली ती 1300 हेक्टर आहे आणि त्याच्यामध्ये हा अवघ्या 30 हेक्टरचा भाग जो रस्त्याला लागून आहे, त्या ठिकाणी आम्ही हे कारडेपो करतोय. आणि कारडेपो ही काही रिअल इस्टेट डेव्हलपमेंट नाही, ते प्रामुख्यानं ज्या ट्रेन्स या प्रकल्पामध्ये असतात त्यांना रात्री थांबण्याचं, त्यांच्या मेंटेनन्सचं, रात्री तिथे विश्रांती घेऊन सकाळी परत तिथूनच ऑपरेशन सुरू करण्याचं ते एक ठिकाण आहे. त्याच्यामध्ये फक्त मेंटेनन्स शेड्स असतात आणि एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग असते. या बाबी जेव्हा आम्ही कोर्टापणा पण समजावून सांगितल्या त्यावेळेला सगळ्याकडून आम्हाला कोर्टाचे सुद्धा सगळे निर्णय, अगदी सुप्रीम कोर्ट, हरित न्यायालय, हायकोर्ट, हे सगळे निर्णय आमच्या बाजूनी आलेले आहेत. आणि आता फक्त काही ट्री ऑथॉरिटीवर सध्या काही बंधनं असल्यामुळं तिथे झाडं तोडायची परवानगी आम्हाला मिळायची, परंतु 10 हेक्टर जागा जिथे झाडं नाहीत तिथे आमचं काम सुरू झालंय आणि जितकं काम आम्हाला करता येणं शक्य होतं ते पूर्णसुद्धा झालंय. मला वाटतं आम्ही खूप ह्याच्यावर प्रचार प्रसिद्धी केली, लोकांपर्यंत पोहोचलो, वेगवेगळ्या पद्धतीने जाहिराती देऊन पेपरमध्ये त्याची माहिती लोकांपर्यंत दिली. त्यामुळे आधीचे जे काही गैरसमज होते ते खूप प्रमाणामध्ये आता कमी झालेत आणि काम तिथे चालू झालं. मी ती जागा मला माहिती आहे, म्हणजे जिथं जंगल त्याला म्हणावं अशी काही स्थिती नाही, पण पर्याय म्हणून तुम्ही भुयारी कारशेडचा विचार नाही केला? भुयारी कारशेड हे कुठे असत नाही. याचं कारण असं आहे की ते
एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल नाही. कारण जेव्हा तुम्ही भुयार करता किंवा कुठलंही जमिनीमध्ये कॅव्हिटी तयार करता त्यावेळेला जर ती पुढचे काही वर्ष चालवायची असेल तर त्याच्यामध्ये तेवढ्या प्रमाणात एअर कंडिशनिंग म्हणजे एन्व्हायरमेंट कंट्रोल सिस्टीम आणि हे सगळं तयार करावं लागतं. आता ट्रेन आपण जी चालवतो त्याच्यामध्ये स्टेशन एन्व्हायरमेंट कंट्रोल आणि टनेलचा व्हेंटिलेशन सिस्टीम असतेच, पण त्याच्यामध्ये टनेलमध्ये काही पिस्टन इफेक्टनी वगैरे हवा येत असते, त्यामुळे ते एन्व्हायरमेंट कंट्रोल करणं आपल्याला सोपं आहे. परंतु एकदम 30 हेक्टरचा एरिया जमिनीच्या खाली एक कॅव्हिटी तयार करून करणं हे काही फारसं एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल नाही. हा एक भाग म्हणजे त्याच्या ऑपरेशनच्या दृष्टीने. दुसरं, ही कॅव्हिटी करायची कशी? त्याच्यासाठी तुम्हाला कट अँड कव्हर पद्धतीनेच करावी लागेल. म्हणजे असलेले जागा आधी कट करावी लागेल, झाडं तोडावी लागतील, तेवढा मोठा एवढा 30 हेक्टरचा परिसर मोकळा करावा लागेल, खाली जाऊन बांधावं लागेल आणि मग वरून ते कव्हर करावं लागेल. मग ह्याच्यामध्ये झाडं जर असतील वर तर ती तशी त्या पद्धतीने तुटणार आहे. तर मला असं वाटतं त्याला एखाद्या ठिकाणी किती झाडं आहेत आणि ती तोडतात असा विचार न करता अशा प्रकारच्या प्रकल्पांचा जो एन्व्हायरमेंटल कॉस्ट अँड बेनिफिट आहे किंवा त्याचा जो रेशो आहे त्याचा एक मॅक्रो लेव्हलनी विचार करणं आवश्यक आहे. म्हणजे हा प्रकल्प कशासाठी आहे? मुंबईमधली वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी. मुंबईतल्या एका भारताची आर्थिक राजधानी असलेल्या शहरामधल्या इतक्या लोकसंख्येला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षितपणे, सुखकरपणे आणि वेगाने जाण्यासाठी आपण एक मोड देतोय ट्रान्सपोर्टचा आणि तो रेल्वे आधारित आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये फॉसिल फ्युएल बर्निंग होत नाही. म्हणजे मुळातच या प्रकल्पामुळं केवळ 17 लाख लोक जे दररोज प्रवास करतील त्यांच्यामुळं जर 6.5 लाख वाहन फेऱ्या कमी होणार आहेत, जवळजवळ 2 लाख मेट्रिक टनापेक्षा पोल्युशन दरवर्षी कमी होणार आहे. अशा प्रकल्पाला जर काही झाडं तोडावी लागली तर त्याचा जी काही पर्यावरण त्याचा जो किंमत आहे किंवा एन्व्हायरमेंटल कॉस्ट आहे ती त्या तुलनेमध्ये ती खूप कमी असते. त्यामुळं आयसोलेशनमध्ये न विचार करता हा एक लॉंग टर्म आणि होलिस्टिक अप्रोच जर घेतला तर मला असं वाटतं ह्या प्रश्नाकडे आपण खूप वेगळ्या पद्धतीने बघू शकतो. मॅडम, प्रकल्प आणि पर्यावरण हे एकमेकाच्या विरोधात का असतात? ते विरोधात नसतातच ऍक्च्युली. कारण कारण त्याला तशा दृष्टीने मांडलं जातं. प्रकल्पाच्या बाजूने आहात म्हणून तुम्हाला पर्यावरण तुम्हाला असं वाटतं की नाही होणार. पण हा प्रकल्पच जर पर्यावरण पूरक आहे तर मी पर्यावरणाच्या बाजूनीच आहे. कारण आपण जर मुंबईतली वाहतूक म्हणजे गाड्यांची संख्या कमी करायची आहे आणि रेल बेस्ड ट्रान्सपोर्ट करायचं आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, याचा अर्थच हा प्रकल्प पर्यावरणपूरक आहे आणि त्याच्यामुळे पर्यावरणाच्या विरुद्ध असण्याचं कारणच नाही. पण मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरात जसं लोकांना पण आपल्याला स्थलांतरित करावं लागतं तसं काही वेळेला झाडांनाही स्थलांतरित करावं लागतं. फक्त ते करत असताना तुम्ही ते योग्य रीतीने करता की नाही का तो तुम्ही त्या भागाकडे तुम्ही पूर्ण दुर्लक्ष करता आणि आम्हाला प्रकल्प करायचा आहे मग आम्ही कशाही पद्धतीने रेटून नेऊ असं चालणार नाही. ती संवेदनशील क्षमता प्रत्येक इम्प्लिमेंटिंग एजन्सीमध्ये आली पाहिजे आणि ॲक्टिव्हिस्ट असेल किंवा इतर जे पर्यावरणवादी आहेत त्यांचं ते काम असलं पाहिजे. मला वाटतं की ही जाणीव त्या संस्थांना करून देणं. जेव्हा आपण असं मोठ्या आवाक्यातलं काम हाती घेतो तेव्हा एखादं मॉडेल नजरेसमोर असतंच आपल्या. मग आता तुम्ही आपल्या भारतातलं सांगितलं बँगलोर वगैरे, पण इतर देशाच्या कुठल्या स्पेसिफिक देशाचं किंवा देशांच्या मेट्रो मॉडेलचा अभ्यास केला गेला? बऱ्याच ठिकाणचा अभ्यास केला गेला. पूर्ण मेट्रो मॉडेल म्हणून नाही पण विशिष्ट एरियासाठी. जसं आपल्याकडे हेरिटेज एरिया आहे, म्हणजे साऊथ मुंबईमधलं आमचं हुतात्मा चौक स्टेशन आहे, काही प्रमाणामध्ये CST स्टेशन आहे किंवा चर्चगेट स्टेशन आहे, हा सगळा हेरिटेज परिसर आहे. अशा ठिकाणी काम करताना कसं काम केलं पाहिजे त्या इमारतीनं, कारण हेरिटेज इमारती या जुन्या इमारती असतात जनरली, त्यांची फाउंडेशन्स वेगळ्या पद्धतीने झालेली असतात, त्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने कसं करायचं. मग अशा वेळेला पॅरिस मेट्रो आहे, बार्सिलोना मेट्रो आहे, कारण बार्सिलोनामध्ये कितीतरी जुनी स्ट्रक्चर्स आहेत आणि त्यांनी अगदी खूप डीप स्टेशन त्यांच्याकडे झालेली आहे, तर त्यांचा अभ्यास केला गेला. रशियामध्ये खूप डीप स्टेशन्स आहेत, ती वेगळ्या पद्धतीने करतात, म्हणजे नेटमचा वापर करून आणि टनेलिंग म्हणजे वेगळ्या पद्धतीने ती स्टेशन्स केलेली आहेत कमीत कमी जागेवर. हे न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड असते ज्याच्यामध्ये आपण टनेल्स ज्या केल्या जातात त्या 2 पद्धतीने होते. एक तर टनेल बोरिंग मशीननी आपण टनेल करू शकतो किंवा जे आता होते, किंवा कन्व्हेन्शनल मेथड, ज्याला कन्व्हेन्शनल जरी असलं तरी त्याला म्हणताना न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड म्हणतात, कारण ज्याच्यामध्ये मशिनरी म्हणजे मॅन्युअल पद्धतीने आणि काही मशीन्स, लहान मशीन्स वापरून हे टनेलिंग केलं जातं किंवा कंट्रोल ब्लास्टिंग करून टनेलिंग केलं जातं. प्रकल्पाचा एकूण खर्च किती तुम्हाला येणार आहे आणि मेट्रो 1च्या तुलनेत मेट्रो 3चे तिकिटांचे दर साधारण कसे असतील? प्रकल्पाची जी ओरिजिनल DPR कॉस्ट आहे ती 2011च्या
ह्याच्यानुसार किमतीच्या लेव्हलनुसार ही 23,000 कोटींपेक्षा जास्त आहे. ती आता जर आपण आत्ताची तुलना केली तर त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये ती कॉस्ट अजून वाढणार आहे. साधारण 30,000 कोटीच्या आसपास ती जाईल. तिकिटांचे दर मात्र हे आता आपण सगळ्या मेट्रोंचा विचार करून, कारण याच्यामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये तुम्ही प्रत्येक मेट्रोला वेगळे वेगळे तिकिटांचे दर असू शकत नाही. त्यामुळे राज्य शासन त्याच्या स्तरावरती या तिकिटाकरता जे काही धोरण असेल राज्य शासनाचं तेच आमचं राहील. उलट ही शासकीय मेट्रो आहे, ह्याच्यामध्ये काही प्रॉफिट मेकिंग हा हेतू नाही आहे. फक्त जो ONM कॉस्ट आहे हे ती निघाली पाहिजे आणि मेट्रो प्रकल्प हा सस्टेनेबली चालला पाहिजे, या दृष्टीने परवडणारेच तिकिटाचे दर असतील. माझा कट्ट्यावर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. या गप्पा अशा सुरू राहतील. पाहत राहा ABP माझा. ब्रेकनंतर माझा कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांच्याशी आपला संवाद सुरू आहे. पुढच्या प्रश्नाकडे बोलू. आता जे अंडरग्राउंड प्रोजेक्ट आहे तो सर्वसामान्यांना बघायला मिळणार आहे का? आता जे काम चालू आहे कन्स्ट्रक्शनचं काम आणि दुसरं की एवढं मोठं काम झालं, एवढं 28 किलोमीटरचं काम झालंय, तर त्याच्यामध्ये काही वस्तू किंवा काही सापडलं का एवढ्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये काम करत? कन्स्ट्रक्शनचं काम सर्वसामान्यांना अगदी सहजपणे बघता येणार नाही. याचं कारण असं आहे की तो सेफ्टीचा भाग आहे. ही कन्स्ट्रक्शन साईट ह्या खूप म्हणजे ज्याला असे गुंतागुंतीच्या साईटच्यावर भरपूर मशिनरी असते, अनेक प्रकारचं मटेरियल असतं आणि त्याच्यामुळे सेफ्टीच्या दृष्टीने आपल्याला सगळ्यांना घेऊन जाता येत नाही आणि त्यात अशा ओपन ठेवताही येत नाही. कारण सुरक्षितता हा इथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. काही वेळेला बाहेरून जर ज्याला जो ट्रेंड माणूस नाही असा तिथे येतो तर त्याला कशा पद्धतीने तिथे वावरायचंही कळू शकत नाही. जरी सेफ्टी इन्स्ट्रक्शन दिल्या, इंडक्शन दिलं तरी ते करू शकत नाही. मग त्याचा परिणाम तिथल्या काम करणाऱ्या लोकांवर पण होऊ शकतो आणि दोघांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असतो. परंतु आम्ही जे काही इंजिनिअरिंग स्टुडंट्स आहेत, वेगवेगळ्या फ्रॅटर्निटीमधले जे एक्सपर्ट्स आहेत की ज्यांना हे काम किंवा अशा प्रकारचं काम हा एक त्यांच्या शिकण्याचा भाग आहे. कारण इतकं मोठं काम परत मुंबईसारख्या ठिकाणी किंवा कुठे भारतातही होणं कठीण आहे. त्यामुळे ज्यांना शिकण्यासाठी ते आवश्यक आहे, मग कॉलेजचे विद्यार्थी असतील किंवा काही तांत्रिक प्रोफेशनल्स जे आहेत त्यांच्यासाठी मात्र स्टडी टूर्स आम्ही ऑर्गनाईज करतो. त्याची एक विशिष्ट प्रकारची कार्यपद्धती आहे. ही मगाची मी म्हटलं तशी ही टनेलिंगच्या पार्लन्समध्ये ही शॅलो टनेल आहे. त्यामुळं आर्किओलॉजिकल जर काही सापडायचं असेल तर काही वेळेला मुंबईसारख्या शहरात कदाचित अजून खाली जावं लागेल. त्यामुळे आत्तापर्यंत खूप काही असं मिळालेलं नाही. परंतु शीतलादेवी परिसरामध्ये मात्र आम्हाला एक साधारण 16व्या शतकातली असेल अशा प्रकारची एक मूर्ती मिळाली आहे, जी आम्ही मुंबई विद्यापीठाचं जे आर्किओलॉजी डिपार्टमेंट आहे त्यांना दाखवलेली होती आणि ती साधारण सूर्यदेवतेची 16व्या शतकातली मूर्ती असावी असा त्यांचा त्याच्यामध्ये कयास आहे. आणि मग तो आम्ही आता इथल्या आर्काइव्हला कडे ती आम्ही सुपूर्द केलेली आहे. तुम्ही एवढं सगळं टनेल बोरिंग सुरू आहे, जवळपास तुम्ही सांगितलं 28 किलोमीटरचं तुम्ही खोदकाम केलं, म्हणजे 56 किलोमीटर 2 ह्याचं. एवढा सगळा राडा रोडा तुम्ही म्हणता तो मलबा, हे तुम्ही टाकताय कुठं? किती डोंगर झाले असतील आता त्याचे? ह्याचा सुद्धा असं नाही होत डोंगर, कारण ह्याचा सुद्धा खूप अभ्यास झालाय. हा मलब्याचं काय करायचं ह्याच्यासाठी याचे जवळजवळ 6-7 आम्ही त्याचं पद्धतीने नियोजन केलेलं होतं की ह्याचं काय करायचं. हा समुद्र मार्गाने घेऊन जाता येईल का, हा कुठं जर एखाद्या, आता आम्ही इतर सर्व यंत्रणांना विचारलो होतं, जशा पोर्टर्स JNPTला विचारलेलं होतं की त्यांना जर काही त्यांचं काम असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मलबा टाकावा लागत असेल, कोस्टल रोडसाठी याची आवश्यकता आहे का, अशा बऱ्याच आधी यंत्रणांना विचारलं. त्याच्यानंतर मुंबईच्या बाहेर बऱ्याच ठिकाणी अबंडंट क्वारीज आहेत. त्या क्वारीज ऑलरेडी खणून दगड काढल्यामुळं तिथे असे खड्डे तयार झालेले आहेत. त्या क्वारीजमध्ये आपल्याला हा टाकता येईल का, 5-6 पद्धतीने त्याचा अभ्यास झाल्यानंतर आम्हाला सगळ्यात सस्टेनेबल आणि जो कॉन्ट्रॅक्च्युअली ऑपरेट करायला सोपा आहे असा मार्ग म्हणजे अबंडंट क्वारीजमध्ये हा कचरा टाकणं, म्हणजे हा मलबा टाकणं, जेणेकरून काही ठिकाणी तो भरून लँड रिकव्हरीसुद्धा होऊ शकेल. मग आम्ही ठाणे आणि पालघर कलेक्टरांकडून अशा बऱ्याच क्वारीजच्यासाठी NOC घेतली, कॉन्ट्रॅक्टर्सना ती दिली. बरेचसे कॉन्ट्रॅक्टर हे त्या ठिकाणी टाकतायत. पण हा मलबा जो आहे तो ॲक्च्युली चांगल्या प्रतीचा आहे, कारण हा सगळा हार्ड रॉक आहे आणि त्याचा हा क्रश झालेला हा रॉक आहे.
त्यामुळे त्याला इतर कमर्शियली सुद्धा अनेक ठिकाणी डिमांड असते. सांगितलं की 2004ला हा प्रकल्प सुरू होणं अपेक्षित होतं, जवळजवळ 19 वर्ष उशीर झाला. राजकीय लोक सांगतात की त्याला राजकीय इच्छाशक्ती नव्हती म्हणून ते झालं नाही, एवढे वर्ष लागली. खरंच ते फक्त राजकीय इच्छाशक्ती अभावी राहिलं का त्याला अधिकारी म्हणून प्रशासकीय पातळीवर ते एक सक्षमपणे हँडल करणारी किंवा ते आयडिया देणारी लोकं नव्हती, त्याच्यामुळं ते सगळं मागे राहिलं? मला असं वाटतं हे दोन्ही पण नुसती कारणं नाही आहेत. कारण प्रकल्पाचं गुंतागुंत, त्याची कॉम्प्लेक्सिटी हेच मला वाटतं जास्त महत्त्वाचं आहे त्यातलं. कारण हा प्रकल्प 2004ला मेट्रोचा मास्टर प्लॅन झाला आणि हा प्रकल्प त्याच्या पहिल्या फेजमध्ये होता, पण इट इज मेट्रो लाईन 3. त्यामुळे पहिले 2 लाईन 1 लाईन 2 झाल्यानंतर हा तिसरा येणं अपेक्षित होतं आणि त्याच्यासाठी ह्याच्यावरती काम माझ्या माहितीनुसार 2008-9 पासूनच चालू झालं होतं. परंतु त्याचं आर्थिक गणित कसं बसवायचं, कारण त्यावेळेला आपण PPP वरती प्रकल्प करत होतो. हा प्रकल्प ह्याचा खर्च एवढा आहे की तो पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवरती फिजेबल होत नाही. मग त्याच्यामध्ये काही भाग अंडरग्राऊंड, काही भाग एलिव्हेटेड करायचा का, कारडेपो हा कुठं ठेवायचा. मुळात हा प्रकल्प पहिल्यांदा बांद्र्यापर्यंत होता आणि हा बांद्र्यापासून पुढचा हा दुसरे कॉरिडॉर होते. मग त्याच्या जेव्हा सगळी तयारी झाली, एकदा PPPवर तो तयार करण्यात, त्याचं सगळं DPR वगैरे तयार करण्यात आला. मग त्यानंतर चर्चा करताना असं झालं की नॅशनल फॅसिलिटेशन कमिटी होती एक त्यावेळेला. त्यांनी असं सजेस्ट केलं की मुंबईचे जे तिन्ही एअरपोर्ट आहे त्याला तातडीने जोडलं गेलं पाहिजे, कारण एअरपोर्टचं सुद्धा रिव्हॅम्पिंग होत आहे. मग हाच प्रकल्प आपल्याला पुढे घेऊन जाता येईल का याचा अभ्यास झाला. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा असे हे बदल सुचवले जातात त्यावेळेला मग त्याच्यात थोडा खंड पडतो, कारण तुम्हाला नव्याने अभ्यास करावा लागतो, नव्याने DPR करावा लागतो. मग नुसता एअरपोर्टपर्यंत जाऊन चालणार नाही, तो त्याच्याही पुढे नेला पाहिजे. मग पुढे न्यायचं असेल तर मग कारडेपो कुठे करायचा, असे सगळे प्रश्न. म्हणजे हा प्रकल्प मला वाटतं गुंतागुंतीचा एवढा होता की ह्याच्यावर गेली 10 वर्ष तरी खूप काम चाललंय, परंतु त्याला एक मूर्त स्वरूपामध्ये येण्यासाठी त्याला खूप अभ्यास करावा लागला. आणि मग 2011मध्ये साधारण ह्याचा जो DPR झाला, तो मात्र आत्ता ज्या फॉर्मॅटमध्ये हा प्रकल्प आहे त्या फॉर्मॅटमध्ये तो झाला. त्यानंतर मग ह्याचा हा खर्च काढायचा कसा. मग JICA सारखी एक बायलॅटरल एजन्सी आहे, जॅपनीज इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी, यांच्यापर्यंत पोचवायचं तर त्यांच्या पद्धतीने त्यांच्या फॉर्मॅटमध्ये ते द्यावं लागतं. मग एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट, राज्य शासनाची परवानगी, केंद्र शासनाची परवानगी, बरेच मल्टिपल लेयर्स असतात. कारण प्रत्येक स्तरावर याची आवश्यकता तपासली जाते, याचे डिटेल्स तपासले जातात, कारण असा प्रकल्प आपण कॅज्युअली करू शकत नाही. आणि म्हणून मला वाटतं ह्याला थोडासा वेळ लागला. आजचे सत्ताधारी ज्या पद्धतीने दावा करतात की ते आम्ही केलं, आम्ही होतं म्हणून ते झालं, त्यात 100% तथ्य नाही. कदाचित राजकीय सोयीचं तुम्हाला उत्तर देणं बरोबर आहे का माहित नाही, मी असं काहीच म्हणणार नाही. ह्याचं कारण आहे की प्रत्येक, आणि हा प्रयत्न आपल्याला दिसतोय आता की सगळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प एका वेळेला सुरू झाले. याच्यात दोन्ही धोरण असू शकतात की तुम्ही टप्प्याटप्प्यात करा. पूर्वी असं होतं की फेजेसमध्ये करा. आता तो टप्पा पण आपण ओलांडलाय. मला असं वाटतं की आता जर आपण परत फेजमध्ये करायला गेलो, पण कुठल्याही सरकारने जर ती इच्छाशक्ती दाखवली असेल तर ती नक्कीच चांगली आहे. कारण आमच्यासारख्या अधिकाऱ्यांना इतक्या नेटाने जेव्हा प्रकल्प करावा लागतो तर राजकीय इच्छाशक्ती ही तेवढीच तीव्र असणं हे फार आवश्यक असतं. तरच आपण प्रकल्पातल्या अडचणी ह्या दूर करू शकतो. आणि या प्रकल्पात आपल्याला माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांची वॉर रूम किंवा माननीय पंतप्रधानांनी घेतलेला आढावा, या जो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या प्रगती पोर्टलवर, याचा आम्हाला खूप फायदा झाला. कारण त्याच्यामुळं इतर जी मंत्रालय आहेत, शासनाचे जे इतर विभाग आहेत, त्यांच्यात एक सेन्सिटायझेशन झालं. अदरवाईज काय असतं, प्रत्येकाच्या आपल्या प्रायोरिटीज असतात. दोन्ही मोदी गव्हर्नमेंट आणि फडणवीस गव्हर्नमेंट या सरकारबद्दल असा दावा केला जातो की हे खूप प्रेशर आणतात अधिकाऱ्यांवर. प्रेशर म्हणजे काम करून घेण्याबद्दल, वॉर रूम असतं, सातत्यानं फॉलोअप घेण्याचं असतो. तर त्यामुळं अधिकारी खरंच सुधारलेत की त्याचा फायदा झाला हे सगळे प्रोजेक्ट पूर्ण करण्यामध्ये, ते वेगाने होण्यामध्ये. प्रकल्पाचे स्टेटस बघून तुम्हीच हा निष्कर्ष काढला पाहिजे. अधिकारी म्हणून तुमच्यावर, अधिकारी म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या ही खूप चांगली गोष्ट आहे की इतक्या उच्च पातळीवरून प्रकल्पाचा आढावा घेतला जातो. त्यातले अगदी छोटे छोटे बारकावे सुद्धा त्यांची चर्चा जर एका टेबलवर बसून अधिकारी अत्यंत विधायकपणे करत असतील तर ही खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही आता MMR सेलच्या हेड म्हणून काम करताय. मला माहिती आहे की तुम्ही आर्ट्स ग्रॅज्युएट आहात. हे सगळं इतकं टेक्निकल ज्ञान मिळवण्यासाठी किंवा तुम्हाला काही वेगळा अभ्यास करावा लागला म्हणजे नाही, हे सगळं ऑन द जॉब शिक्षण ज्याला आपण म्हणतो. कारण गेली आता 8 ते 10 वर्ष मी अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आहे, आधी MMRDA मध्ये काम केलं. त्याच्यामुळं तुम्ही जर स्वतः हँड्स ऑन असाल आणि प्रत्येक कारण कुठलीही गोष्ट, एवढा मोठा प्रकल्प या स्टेजवर नेण्यासाठी तुम्हाला असं पेरिफेरीवर राहून काम करता येत नाही. त्या प्रत्येकाच्याच थोडंसं खोलामध्ये जाणं, आणि माझ्या मदतीला खूप असंख्य तांत्रिक हात आहेत आणि खूप चांगले एक्सपर्ट्स आहेत. त्यामुळं
त्यांच्याबरोबर चर्चेमधून त्या कुठलाही प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला त्याची तांत्रिकता माहिती जर नाही करून घेतली तर तो प्रश्न आपण खऱ्या अर्थाने सोडवू शकत नाही. केवळ ते काय सांगतायत त्याच्या आधार त्याच इनपुट्सवर जर काम करायचं म्हणलं तर ते होत नाही. त्याच्यामुळं सातत्याने तांत्रिक बैठका अटेंड केल्यानंतर त्या प्रश्नाच्या मुळाशी, आणि मी तर मला जर त्याचं माहिती नाही आहे तर मला प्रश्न विचारून माहिती घेण्यात मला कसलाही कमीपणा वाटत नाही. आणि त्याच्यामुळं मग हे जे सततचं इंटरॅक्शन आहे त्या इंटरॅक्शननी, कारण माझी जे काही एक्सपर्टीज असेल मॅनेजमेंटचं ते त्याला आवश्यक असतं, तांत्रिक एक्सपर्ट्स जे आहेत ते त्यांची माहिती देतात आणि ह्याच्यातूनच मग आमचे प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक कशी करता येईल ते ठरत असतं. खूपच गुंतागुंतीचा आणि मानसिक ताण देणारा प्रोजेक्ट आहे हा. रोज तुम्ही कामानिमित्त कदाचित मुंबईच्या पोटात जात असाल किंवा अप्रत्यक्षरित्या सुद्धा अभ्यास करताना मुंबईच्या पोटात जात असाल. मुंबईच्या पोटातून बाहेर पडल्यावर एक सर्वसामान्य माणूस म्हणून काय करायला आवडतं? मला असं वाटतं आता ही मेट्रो तर मुंबईच्या पोटातून जाणारी आपण देणार आहोत, ही एक ॲडिशनल सुविधा आहे. म्हणजे तुम्ही प्रश्न कशा अँगलने विचारला ते मला कळलं नाही. वैयक्तिक माणूस म्हणून तुम्हाला विरंगुळा काय तुमचा पहिला मुंबईच्या पोटातून बाहेर पडला? मला असं वाटतं अनेक वेळेला एका स्टेजला, आता 25 वर्षाची सर्व्हिस झाल्यानंतर एका स्टेजला असं असतं की काम हाच विरंगुळा होतो आणि काम जितकं चांगल्या पद्धतीने, कारण रोज पुढं जाणारं टनेल बोरिंग मशीन किंवा आता माझ्याकडे डेली रिपोर्ट्स येतात तर आज किती रिंग झाल्या, तर हे जे काम कुठे थांबलं नाहीये आणि काम पुढं जातंय, ते इंचाने का होईना पण ते पुढं सरकतंय, हाच एक पहिला खूप सॅटिस्फॅक्शन असतं. शिवाय प्रकल्पामध्ये मिळणारं हे विविध प्रकारचं ज्ञान आहे. म्हणजे हा तर आत्ता मी सांगितलं हा बराचसा सिव्हिलचा भाग आहे, पण तुम्ही प्रकल्पातल्या ट्रेन्स कशा चालतात, इलेक्ट्रिकल सिस्टीम कशी ऑपरेट होते, सिग्नलिंग सिस्टीम कशी ऑपरेट होते, ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन मशीन कशी चालतात, म्हणजे प्रकल्पामध्ये रोजच्या रोज येणारी माहिती सुद्धा ही इतकी रिफ्रेशिंग करणारी असते. त्यामुळे तेच आपल्याला एक हे ठेवतं. पण याच्या व्यतिरिक्त एकतर कुटुंबासोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत घालवलेला वेळ, आणि मला स्वतःला वाचनाची आवड आहे आणि त्याच्यामुळं काही वेळेला म्हणजे आपला कामाच्या वेळा व्यतिरिक्तच्या वेळामध्ये जर तुम्ही थोडंसं स्वतःच्या आवडी किंवा कुटुंबाबरोबर घालवलेला वेळ ह्याच्यातून खूप विरंगुळा होता असं मला वाटतं. मला असं वाटतं तुमचं पहिलं शहर, मूळ शहर सांगली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त नोकरीच्या निमित्तानं किंवा नियुक्त्यांच्या निमित्तानं तुम्ही इचलकरंजी, कोल्हापूर असेल, नागपूर असेल, अशा वेगवेगळ्या शहरात, या शहरांनी एवढा मोठा प्रोजेक्टसाठी तुम्हाला काय दिलं? या शहरांमध्ये जे शिक्षण झालं, कारण ह्या प्रत्येक ठिकाणी मी तर एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली व्यक्ती होते. कुठल्याही प्रकारचा प्रशासनाचा माझ्या कुटुंबामध्येही कुठला असा अनुभव नव्हता. अशा परिस्थितीमध्ये हा प्रकल्प करण्याची किंवा ही जबाबदारी सांभाळण्याची जे काही एक माझ्याकडे हे आलं, त्याची म्हणजे तयारी झाली, ती सगळी माझ्या आधीच्या पोस्टिंगमधूनच झालेली आहे. एकदा या 60-70 लाख लोकांच्या मेट्रो प्रवासाची सोय केल्यानंतर काय करायला तुम्हाला आवडेल? शासन देईल ती जबाबदारी पार पडायला आवडेल, कारण अजून पुष्कळ इतर सेक्टरमध्येही काम करण्यासारखं आहे. आणि त्याच्यानंतर मग वैयक्तिक पातळीवर तर खूप प्रवास करायचा आहे, भरपूर अजून वाचायचं आहे. जे काही आधीचे छंद जे आतापर्यंत जोपासू शकले नाहीत ते पुढं करायचंय. आपण या कट्ट्याची सांगता रॅपिड फायर प्रश्नांनी करतोय. तुमच्यासाठी रॅपिड फायर प्रश्न 4 ऑप्शन्स असतील आणि तुम्ही त्यातला एक सांगायचं आहे. पहिला प्रश्न आहे, कुलाबा सिप्स मेट्रो मार्गावर किती स्टेशन्स आहेत? ऑप्शन ए 20, ऑप्शन बी 30, सी 27 आणि डी 17. 27. 1995 मध्ये UPSC निकालामध्ये देशातलं पहिलं कोण आलं होतं? त्याचे ऑप्शन्स आहेत, ए सुनील कुमार बर्नवाल, बी इक्बाल दहिवाल, सी आशुतोष जिंदाल आणि डी एस कृष्णा. आशुतोष जिंदाल. ऑप्शन 95 ला ना? हो. आशुतोष जिंदाल इज माय बॅच अँड माय बॅचमेट. शेवटचा प्रश्न, अश्विनी बंधारे नेमके काय आहेत? ए मोठे बंधारे, बी मातीचे बंधारे, सी वनराई बंधारे आणि डी छोटे बंधारे. वनराई बंधारे. नाही, मगाशी मी म्हटलं वनराई बंधाऱ्यांचा थोडक्यात उल्लेख झाला नागपूरच्या ह्याचा. असं एक ते एका वृत्तपत्राने नागपूरमध्ये म्हणलेलं होतं. असं कॉमन नाही, अश्विनी बंधारे असं नाही, हा वनराई बंधारे आहेत ऍक्च्युली. हे वनराई संस्थेने हे बंधारे तयार केले. म्हणजे त्याचा एक फॉर्मॅट बनवला की सिमेंटच्या रिकाम्या पोत्यामध्ये ही काळी माती, वाळू नाही, काळी माती जी हे घालून आणि ती त्याचे एकमेकांवर रचून बंधारे तयार करायचे. आणि जेव्हा कधी एक ठेवा करायचे, जेव्हा पावसाचा जो रिसिडिंग मॉन्सून असतो,
म्हणजे साधारण ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा शेवटचा पावसाचा हे असतो त्यावेळेला हे छोट्या छोट्या नाल्यांमध्ये हे बंधारे तयार करायचे, जेणेकरून शेवटचा जो पाऊस आहे त्याचं पाणी ते वाहून जाणार नाहीत, कारण ते काही पक्के बंधारे नाही आहे. त्यामुळे शेवटच्या पावसाचं पाणी त्याच्यामध्ये साठून राहील आणि मग हे पाणी जे असतं ते हळूहळू जवळजवळ उन्हाळ्यापर्यंत पुरतं आणि वॉटर टेबल वाढतं, अशी त्यांची कॉन्सेप्ट होती. मी नागपूरला काम करत असताना टंचाईच्या मीटिंग्स व्हायच्या, कारण नागपूरमध्ये वॉटर टेबल खूप खाली गेलं होतं, संत्र्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा व्हायचा. आणि त्या एका कमिटीमध्ये मोहन धारिया त्याचे अध्यक्ष होते. ते तिथे आले असताना त्यांनी मला सांगितलं की आम्ही वनराई संस्थेने हे असे बंधारे केले, पण आम्ही स्वयंसेवी संस्था आहे, शेवटी आमचा जीव छोटा असतो आणि मी आत्तापर्यंत 1-2 ठिकाणीच हे प्रयोग करू शकलो आहे, पण तुम्ही सरकारी अधिकारी आणि सरकारी यंत्रणा मात्र हे मोठ्या प्रमाणावर करू शकाल आणि ह्याचा खूप उपयोग होईल. तर तुम्ही हे आव्हान घेणार का? आणि तुम्ही जर घेत असाल तर आम्ही आमच्या संस्थेकडून मदत करू. आणि गिरीश गांधी हे त्यावेळेला नागपूरच्या वनराई संस्थेचे प्रमुख होते. त्यांनी सांगितलं की हे जे सिमेंटची रिकामी पोती आहे ती आम्ही तुम्हाला पुरवू आणि हे लोकसहभागातून आपण हे काम करू. मग आम्ही त्यावेळेला नागपूर जिल्हा परिषद आणि सगळी यंत्रणा, इव्हन सगळे म्हणजे लोकसहभागातून आम्ही नागपूरमध्ये त्यावेळच्या हे 2002ची गोष्ट असावी, 2001ची, आणि त्याच्या त्या ऑक्टोबर साधारण शेवटच्या म्हणजे 15 ऑक्टोबरपासून 30 ऑक्टोबरपर्यंत आम्ही जवळजवळ 1001 बंधारे बांधले. आणि त्याचा इतका परिणाम झाला, कारण पाऊस पडला, ते पाऊसचं पाणी अडलं आणि संपूर्ण नागपुरामध्ये त्यावेळेला सगळीकडे पाणी झालं होतं. आणि हे बंधाऱ्यांचं पाणी हे म्हणजे पाणी असंच नाही, पण ते पर्कोलेट झालं, विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आणि मेपर्यंत त्यावेळेला म्हणजे टँकरसुद्धा द्यावे लागले नाहीत अशी परिस्थिती झाली. आणि त्याचाच मग पुढच्या वर्षी परत आम्ही केलं आणि मग त्याचा गव्हर्नमेंटनी त्याचा पॉलिसी म्हणून स्वीकार केला. मग त्यावेळेला ते, आणि हे लोकसहभागातून केलं, त्यात कुठलेही शासनाचे पैसे वापरलेले नव्हते, श्रमदानातून लोकांनी काम केलं. त्यामुळे मग ते मी थोडा पुढाकार घेऊन केल्यामुळं मग त्याला काही पेपरमध्ये त्याचं अश्विनी बंधारे असं नाव आलं, पण ते मुळात वनराई बंधारे आहेत आणि वनराई संस्थेने त्याच्या मदतीने केलेली आहे. या संपूर्ण गप्पांमध्ये तुम्ही आणि तुमच्या टीमने घेतलेली मेहनत आमच्या समोर मांडलीत, काय काय चॅलेंजेस होती त्याच्यातनं तुम्ही वाट काढलीत कशी ते सांगितलं आम्हाला. अपेक्षा करूया की तुम्ही जी डेडलाईन ठरवलेली आहे ती तुम्ही गाठाल आणि मुंबईकरांचा हा प्रवास सुखकर आणि मुख्य म्हणजे परवडणाऱ्या तिकीट दरामध्ये त्यांना करता येईल. आज तुम्ही इकडे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल खूप खूप आभार आणि पुढच्या सगळ्या वाटचाली करता मनापासून थँक्यू. आणि याचसोबत माझा कट्ट्यावर आता आपण इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ABP माझा.